प्रत्येकाच्या किचनमध्ये एअर फ्रायर असलं पाहिजे आणि हेच बघून आम्ही देखील एक एअर फ्रायर मागवलेलं आहे. हे आहे फिलिप्सचं एअर फ्रायर. आज आम्ही तुम्हाला मसाला चना कसा बनवायचा ते सांगणार आहे. यासाठी आपण चना जो आहे तो भिजवून घेतला होता रात्रभरासाठी. आता मसाला चनाच नाही, यामध्ये तुम्ही 350 ते 400 रेसिपी बनवू शकता. चिकन, नॉनव्हेज जे काय असेल ते देखील बनवू शकता. ते पण मी दाखवेल एखाद दिवशी. पण सध्या तो मी तुम्हाला ही रेसिपी दाखवतो. तर हे आपण लावून घेऊया आणि याला सेट करूया 190-195 डिग्रीवर 5 मिनिटासाठी सेट करूया, जेणेकरून हे चांगलं फ्राय होतील. एअर फ्रायरमध्ये तुम्ही विदाऊट ऑइल पुऱ्या देखील तळू शकता. सोबतच तुम्ही वेगवेगळे पदार्थ देखील बनवू शकता, ते पण बिना ऑइलचे. पण इथं हे आपल्याला खायचे, त्यामुळे आपण इथं याच्यामध्ये बनवणार आहोत थोडं ऑइल टाकून. आणि मला आवडलं, हे छान क्वालिटीचं आहे. एअर फ्रायर जे आहे ते वेगवेगळ्या कंपनीचे येतात, पण मला जी ही कंपनी का आवडली, कारण की याची बिल्ड क्वालिटी चांगली आहे, परत त्यांची सर्व्हिस देखील चांगली आहे. यात मसाला वगैरे टाकून घेतला आणि परत 3 मिनिटासाठी आपण याला लावून घेऊया एअर फ्रायरमध्ये आणि सेट करूया परत एकदा. तर हे जी रेसिपी आहे मी सांगतो, याच्यात 5 ते 7 रेसिपी बनवून बघितल्या आणि मला खूप आवडलेलं आहे. तुम्ही देखील हे परचेस करू शकता. चांगल्या क्वालिटीचं आहे, कारण की बरेच वेळा आपल्या लेडीज गृहिणी असतात, त्यांना प्रश्न पडतो की कोणत्या कंपनीचं घ्यावं. तर तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. परेल देखील याच्याने खूप आवडलेले आहे. जर कधी तुम्ही एक चांगले एअर फ्रायर शोधत असाल तर आपण हे स्क्रीनवर टॅग केलेलं आहे, तिथून तुम्ही सिंपली पद्धतीने परचेस करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. बाय बाय.